कालच्या भागात आपण पाहिलं की पुण्याच्या ठाकूर भेळदेव सिंग यांचं बाकरवडीचं दुकान गब्बर लुटतो आणि मग ठाकूर शपथ घेतो की गब्बरला पकडणारच आणि त्यासाठी त्याला हवी आहेत 2 मातब्बर माणसं आणि मग एंट्री होते दादा आणि अशोक मामांची, जिथे त्यांना भेटते वासंती ब्रह्मबुद्धे. आता पाहूयात पुढे. मस्त वाटते टांगा मारा अशा टांगा मारून तुम्ही पोहोचवता 5 मिनिटं लाग पोचलो दादा पोचलो. अरे वा. ये रही ठाकुर साहब की हवेली. ठाकुर साहेब येतील वाटतं. अरे कोणाला थंडी वाजणार माणूस. हॅलो ठाकूर साहेब. हॅलो ठाकूर साहेब. हे ठाकूर. नमस्कार ठाकूर मजूर साहेब. ठाकूर. अरे अच्छा हेच ठाकूर साहेब आपल्याला काम देणार आहे. अच्छा अच्छा आम्हाला तुम्ही कामासाठी बोलला असं आम्हाला कळलं. एक अत्यंत महत्वाच्या कामासाठी तुम्हाला बोलवलंय. मला गब्बर पाहिजे. पण चहा पाहिजे का कॉफी? काय गब्बर पाहिजे म्हणले ना. कॉफी ते कळलं पाहिजे. गब्बर गब्बर नाही गब्बर गब्बर सिंग. तू डाकू. हा. आम्ही जरा बघडायला. गब्बर सिंग डाकू पाहिजे. पण कशाला त्याने काय तुम्हाला त्रास दिला असा? अरे तो येतो आणि माझ्या बाकरवडा लुटून घेऊन जातो. तुमची माणसं काहीच का नाही करत पुण्याची अजून? माझी माणसं त्याला नाही पकडू शकत. का? कारण तो दुपारी 1 ते 4च्या दरम्यान येतो. त्यावेळेस माझी माणसं झोपलेली असतात म्हणून तुम्हाला बोलवलंय. अरे 1 ते 4 झोपले मग पिक्चरचं नाव चुकलेलं आहे. शोले ना 1 ते 4 शोले असं ठेवायला पाहिजे पिक्चरचं नाव. आम्ही जरा म्हणतात काम वगैरे नाही. पैशाचं काय काम जे मी सांगेन आणि किंमत आम्ही पुण्याचे लोक कोणाला देत नाही. त्याला काय अर्थ आहे? पैसे तुला काम झाल्यावर मिळतील. उद्या होळी आहे, गब्बर येईल, आज आराम करा. उद्या गब्बरशी सामना आहे. अरे बापरे 4 सीन एकदम सांगून गेला. पण लई टेन्शन वालं काम आहे रो. दादा ती बघितली का? पूजा सावंत. पूजा नाही निर्मिती सावंत आहे. आज म्हणजे तिजोरी. ही तिजोरी. आतली खोली आणि बाहेरची खोली सेम दिसते रे. ही तिजोरी. अच्छा आज रात्री आपण हिला साफ करू. हे बघा तुम्ही त्यांचं लय मनाव घेऊ नका. तो आज मला तिजोरी साफ करा, उद्या म्हणाल भांडी घासा, त्यांच्या तिजोरी आपण का साफ करायच्या? आज रात्री आपण डबा धरून बसूया. माझं झालंय सगळं, तुमचं तुम्ही बघा काय करायचे. त्याला काय अर्थ आहे? आपण ही तिजोरी लुटायची म्हणजे गल्ला मारायचा. चोरी. चला चायला. तिजोरी. सरदार मला वाटते याच तिजोरीमध्ये भाकरवडी आणि त्याची रेसिपी आहे. हा तू बाहेर बघ. मी तिजोरी उघडतो. जा. राम 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 राम. टपकत टपकत. बदकत बदकत कुठे बदकत नाही. आता आपण हे राहिले उघडायचं कसं? पण मास्टर की. कुठल्या मास्टरची की आणली? माझ्याकडे मास्टर की आहे. अरे वा. तिने आपण हे उघडायचं. 1 मिनिट. अरे पण उपयोग काय? याला तर कुलूपच नाही. याचं कुलूप ऑलरेडी कुणीतरी नेलेलं आहे. नुसतीच घडी आहे. आता कुलूप इथे लावायला लागेल, मग ती मास्टर की लावायला लागणार मामा. डबल लपडी झाली ना.
मग आधी कुलूप शोधूया चल. चला आता कुलूप शोधायला डबल लबडी इथे घरी येऊन. तुम्हाला घडत नाही बघून ठेवायचं ना आधी कुलूप आहे का नाही. इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे. पाय सोडला माझा, पाय करतो, पाय सोड, माझा पाय सोडला. इथे पडलंय कुलूप. इकडे आपण शोधत बसलोय. तिजोऱ्या नीट बनवत जा रे. आता लावा बरं ती मास्टरची की. करेक्ट. हदाड त्याचा काही संबंध नाही, उडत होते. अरे बापरे, हे काय आतमध्ये सोन्याचं दिसतंय. हेल्मेट. पुण्याची लोक हेल्मेट तिजोरी ठेवते. अरे इथे पुणेरी पाठी बनलेली. याची आम्हाला गरज नाही, कारण आम्ही कुणालाही डोक्यावर बसवून घेत नाही. अरे इथे हेल्मेट ठेवलं तर मग सोनं नाणं कुठं ठेवलं? गाडीत त्याच्या गाडीत ठेवलं. गाडी सोडून आणा. त्याला बघायला पाहिजे. इंटरनॅशनल भालमपूर झाले यांच्या उद्या होळी आहे. होळीची काहीतरी तयारी करायला नको का? म्हणते का लंटू का? लंटू का? लंटू का? आमच्या सगळ्या माणसानं घेरून घेतलं. सरदार या. शेवटी तू आलासच ना गब्बर होळीला. ठाकूर, तुला शेवटचं सांगतो, अ? मला बाकरवडीची रेसिपी दे. नाही नाही तर कायमचा ढगात जाशील. नाही देणार नाही. अरे 2 हात तुटले तरी घाबरत नाही तो. माझे 2 हात तुटलेत पण 2 हात मला जुळलेत. या रे बाहेर. आता काय कर? गब्बर वाव. मला सोड दिला, नाही तर सिल्वरच लावेल बघ थोबाडाला. साध्या तुझ्या बाईला हात लावतोस, हात सोड दिला. नाही सोडणार. हे बसंती नाच. अरे मायला, अरे अरे लाजाला पकडा. लाज पकडा. वाटत नाही तुम्हाला? हे? पकडा त्याला. अरे मामा, अरे. शाळेत चालला होता काय? बसला होता काय? बसंती नाच. जब तक तेरे पैर चलेंगे ये दोनों की सासू चलेगी. दोघी दोघं. अरे सॉसेस 2 असतात ना, हे आणि सॉसेस चलेगी. अरे काय हे भाषेची वाट लावताय तुम्ही? सॉसेस नाही रे, श्वास श्वास म्हणतात त्याला. श्वास चलेगी. तो चालवा. घे बाबा. ते जाऊ दे. बसंती नाच. नाच. तिघा नाचेल, प्रत्येक तिघा नाचेल. तिघा वैभव दत्तो वाजे का? नाच बसंती नाच.
एकदम कडक गाणं पाहिजे. छम 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 वर नाच. ठीक आहे ठीक आहे. छम 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 वाजे छम छम विद्या येई धम धम छम 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 हे ताई, हे नाही. छम 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 ताई, हे मध्ये नाच रे मोरा आंब्याच्या बंधात नाच रे मोरा नाच बच्चा बच्चा नाच रे तुझी फुले पाच रे हिला अक्कल नाही, तुला अक्कल नाही का? अक्कल नाही का? नाचायला सांगतो मला. गबास वसंती गबास. हे वाजव काहीतरी कडक वाजव. वाजव. हा हेच पाहिजे. हा? अरे हा 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 पडला. अरे याला मारणं इतकं सोपं होतं. मी उगाच तुमच्यावरती खर्च करतोय. एक मिनिट. हे हॅपी मोमेंट आहे. हा आपण आहे ना, आपण आपलं पारंपरिक गीत लावूया. ए वाजव. एक मिनिट. हे तुमच्या हातावर काय लिहिलेलं आहे ठाकूर साहेब? भाकरवडीची रेसिपी. काय भाकरवरची रेसिपी? ठाकुर ये हाथ मुझे दे दे. ये हाथ मुझे दे दे ठाकुर. ना ये हाथ मुझे दे दे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या भारत दौरा. वा, तर सेंटिमेंटलच्या निमित्तानं आज मामा इथे आलेले आहेत. आणि मामा, मी असं बघितलं प्रोमोमधून सिनेमाच्या आम्हाला असं बघायला मिळतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता एका कामानिमित्त. तर ती काय स्टोरी आहे? थोडीशी आम्हाला ऐकायला आवडेल. एका गुन्ह्याचा आम्ही शोध लावत असतो आणि एका गुन्हेगाराला मी पकडतो. पण त्यांनी एका ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा टाकलेला असतो आणि सोनं सगळं पळवलेलं असतं. अच्छा. तर त्याला मी पकडतो. त्याच्याकडून अर्ध सोनं आम्हाला मिळतं. म्हटलं अर्ध कुठे आहे? तो म्हणतो अर्ध नाही, अर्ध गावाला आहे. कुठे? बिहारला. अरे बापरे. असं म्हटलं बिहारला. म्हटलं आता पोलीस म्हटलं ते कॅप्चर करण्यासाठी तिथे जावं लागतंच. म्हटलं रे जातात तिकडे. आणि ते तिकडे गेल्यानंतर जी काय मजा होते, तिकडे गेल्यानंतर त्यांचे जे काय हाल होतात, अशी स्टोरी आहे ती सगळी. उपेंद्र, तुमची भूमिका मला वाटतं पोलीस हीच व्यक्तिरेखा आहे. तुमचा कधी असा प्रसंग घडला का आयुष्यामध्ये की पोलीस मामांनीच पकडलं? कोण पर्सनॅलिटी असल्यामुळे माझ्या वाटेला पण पोलिसांच्या भूमिका जास्त आल्या. ते प्रेम जरा जास्त लाजिरवाणं असतं, कारण कधी नियम तोडतो आपण, बेल्ट लावलेला नसतो, सिग्नल जम्प होतो. असा एकदा सिग्नल जम्प झाला का बेल्ट लावणार होता. मुंबईत शूटिंगला उशीर होत होता, मी जात होतो. तर मामांनी असं हात बाजू बाजू, साईड 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 साईड. मी त्यांना म्हणतोय मामा प्लीज सॉरी, खूप उशीर झालाय, जाऊ देत ना, शूटिंगला लेट होतोय. ते म्हणले अरे शेक हँड कर ना भाऊ. सगळ्यांचे मामा, इंडस्ट्रीचे आजोबा, सगळ्यांचं इन्स्पिरेशन असलेले आमचे मामा, त्यांच्याबरोबर एक कडकडीत प्रोजेक्ट करायला मिळणार होता. म्हणजे एक ती कार्यशाळा असणार होती. म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत वेगळी, अत्यंत महत्त्वाची फिल्म. वा वा. विकासकडे आता येणार आहे, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय.
माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सुभाष जाधव, जो साताराकडचा आहे. जस्ट त्याने MPSC पास केलं आणि त्याने फोर्स जॉईन केली आहे, पोलीस फोर्स. त्याच्या मनातलं पोलीस क्षेत्र आणि जेव्हा तो रियालिटीमध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर त्याला आलेले पोलिसांविषयीचे किंवा ओव्हरऑल त्या क्षेत्राविषयीचे अनुभव, त्याबद्दल हे कॅरेक्टर भाष्य करतं. पल्लवी, तू पण पोलीस आहेस त्याच्यामध्ये? हो, सुनंदा साळोखे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि पोलिसांचं आयुष्य आता असं झालं की प्रोफेशनल आणि पर्सनल असं वेगळं राहिलेलं नाही आहे, एकत्र गुंतलेलं आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की मग पोलिसांनी प्रेम नाही करायचं का, त्यांनी प्रेम कधी करायचं, त्यांनी संसार कधी मांडायचा. तर असं तिचं एक मत आहे. आणि डिफरंट कॅरेक्टर होतं माझ्यासाठी, चॅलेंजिंग होतं आणि मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. वा वा. मृणालताई, तुमच्याकडे एक कविता आहे म्हणे पुण्यावर आधारित एक वेगळी. हो, आणि मला इतकी गंमत वाटते की आज इथे पुणेकर प्रेक्षक आलेले आहेत आणि ते फक्त प्रेक्षक नाहीत, ते रसिक पण आहेत. त्यांच्यात अनेक कवी दडलेले आहेत आणि त्यांच्यातल्या एका माणसाने मला ही कविता पाठवली. हो, वा वा. मला ती फार असतील तर त्यांच्यासाठी पण टाळ्या. प्रमोद जोशी असं नाव आहे. कवी असं म्हणतात, पावसात गेल्याशिवाय जसं भिजता येत नाही, पावसात गेल्याशिवाय जसं भिजता येत नाही, तसं पुण्यात राहिल्याशिवाय पुणे वाचता येत नाही. शिस्त आणि निष्ठेची उडवतात का खिल्ली, शिस्त आणि निष्ठेची उडवतात का खिल्ली, पुण्यालाच घाबरून होती कधीपासून दिल्ली. बुद्धी आणि शक्ती, बुद्धी आणि शक्तीचा एवढा कुठे प्रभाव, नेमका भाव कळल्याशिवाय पुणेकरांचा, नेमका भाव कळल्याशिवाय अजिबात ठरवू नका स्वभाव. अशी आमची पुणेकरांवर केलेली ताजी कविता. वा वा, जोरदार टाळ्या. आता परत एकदा संदीप सर आणि सलील तुमच्याकडे येणार आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत तुम्ही, पण पुणे होमग्राऊंड असतं आणि तिथल्या प्रेक्षकांची दाद नेहमी लक्षात राहते. पुण्यात जर तुम्हाला कार्यक्रमानंतर भेटायला आले आणि कार्यक्रम कोणाचाही जर फारसा काही ग्रेट नाही झाला तर येऊन जनरली काय करतात माहिती का, म्हणजे याचा कार्यक्रम झाल्यावर जाऊन म्हणायचं मग बाकी सध्या काय डाएट वगैरे काय कसं काय, म्हणजे तो विषयच टाळायचा. म्हणजे थोडक्यात तुझ्या कार्यक्रमावर बोलण्यासारखं काहीही. मला एकदा कार्यक्रमामध्ये कविता वाचल्यानंतर वन्स मोर मिळाला, तर मी थँक्यू म्हटलं, पुन्हा वाचली. असं 2-3 वेळा झालं. कार्यक्रम संपल्यानंतर आमचे एक पुणेरी काका टणटण करत आले. ते म्हणले ते कविता वगैरे सगळं ठीक आहे, नाही थँक्यू काय थँक्यू, धन्यवाद नाही का म्हणता येत. हो करेक्ट. मी त्यांना म्हणलं काका सॉरी. ते म्हणले इट्स ओके. आमच्या लहानपणी ते जे होते ना लोक, सगळ्या पथकांवर ज्या पाट्या असायच्या की फेरीवाल्यांनी आत येऊ नये, हे खरंच बघितलेलं आहे. म्हणजे आता ना पाट्यांची गंमत होते, पण ती पाट्या ज्यांना सुचले असतील काय काय पाट्या करायची लोक. अरे सुंदर पाट्या होत्या. म्हणजे मला एक पाटी आठवते ज्याच्यामध्ये समोरच्याच्या प्रश्नाचा विचार करून ती पाटी लिहिली होती. ती पाटी अशी होती, गेट समोर वाहने लावू नयेत, 1 मिनिट सुद्धा नाही. आता हा समोरचा म्हणे मी 1 मिनिट नाही 1 मिनिट सुद्धा नाही. तर पुण्यामध्ये गेल्यावरती प्रश्न तर विचारले जातातच आणि प्रश्न जिथे विचारले जातात तेच पुणे आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी इथे काही पत्रकार येत आहेत, तर बघूयात त्यांना काय प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि काय तुम्ही उत्तर देणार आहात. नमस्कार नमस्कार नमस्कार. या इथे इथे या इथे या. या प्रश्न घ्या पटापट. छान छान. कोण आहे? पुणे में घटा एक घमासान, कॉमेडी के किंग आए पुणे में. काय चालू इथं? तुम्ही कोण आहात हे पहिलं मला सांगा. पत्रकार. पत्रकार नाही, पेपरातलं पॅम्पलेट पण मोठं असतं तुमच्यापेक्षा. 1 मिनिट दादा, जरा इकडे येता का? कसे कुठेही घुसता. इकडे या. एवढा तो कोट. त्यांना मांडीवर घ्या, कोणी घ्या मांडीवर. हा, लहान मुलांना वेगळी जागा नाही. मॅडम घ्या प्रश्न घ्या मॅडम. नमस्कार. सगळ्यात आधी माझा प्रश्न आहे टू द ब्युटिफुल पूजा सावंत.
वा, छान प्रश्न प्रश्न आहे का प्रश्न पुढे आहे खतरनाक. पूजा मॅम, येस, तुम्हाला मला विचारायचंय की एक पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच तुम्ही सिक्वेल का काढलेला आहे पिक्चरचा? कुठला चित्रपट? लपाछपी नावाचा चित्रपट तुम्ही शूट केलाय आणि लगेचच तुम्ही सिक्वेल काढलाय, भेटली तू पुन्हा. मग ती भेटणारच जर होती तर लपाछपी करायची गरजच काय? दोन वेगळे चित्रपट आहेत ते. लपाछपी हा एक हॉरर चित्रपट आहे आणि भेटली तू पुन्हा एक लव्ह स्टोरी आहे. करेक्ट आहे मॅडम, प्रश्न चुकला हे मी कालपासून यांना सांगतोय, ऐकत नव्हते. नाही पण हे प्रश्न चुकलेला नाही. लप्पाछपी हॉरर पिक्चर आहे हे बरोबर असेल, ते काय मला माहिती नाही आहे. पण जेव्हा ती मला भेटली तेव्हा मला ती हॉररच वाटली होती माझ्या लाईफमध्ये. पर्सनल सांगताय, तुमचं स्वतःच सांगताय. हॉरर गोष्ट निघाली म्हणून. हॉरर डॉक्टर, हॉरर म्हणाले ते. हॉरर म्हणजे काय माहिती आहे ना? हा माहिती आहे. हॉरर म्हणजे रस्त्याने हॉरर वाजवलं. काय कशाचंच कोणाला काय नाही. हा अरे हा आलो नंतर काय हो, कार्यक्रम चाललाय, प्लीज प्रेक्षकांमध्ये बसायचं, बसून तरी घ्या. हा चला प्लीज घ्या. सर, माझा दुसरा प्रश्न आहे सरांना. हा सर, भाऊ भाऊ म्हणून काम करताना तुम्हाला दोघांना कसं वाटतं? आम्ही खूप प्रयत्न करतो पण कदम नाही होऊ शकत. भाऊ भाऊ असं हलका का होईना काढला त्यांनी पण. नाही मॅडम, पण ऍक्च्युली मध्ये ते तसे भाऊ नाहीयेत. हा सर, पण मला विचारायचं सर तुम्हाला, म्हणजे आजपर्यंत लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची तुमची गाणी ऐकली, लोकांना ते खूप आवडली, पण उडत्या चालीचं असं जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना प्लीज खाली बसवा. आता मारतील लोक, असं मधून फिरतायत ते. शूटिंग झालं इथं. आलो मी, आलो 2 मिनिटं. हा दादा, हा आलो. बाहेर काढू का त्यांना? नाही येईल ना, आता जाईल तो. ए दादा, हा बस बाबा. हा तर आतापर्यंत वेगवेगळ्या विविध गाणी तुमची ऐकली, पण एखादं उडत्या चालीचं गाणं असं ऐकलेलं नाहीये, म्हणजे एटम सॉंग सारखं वगैरे एखादं आहे ना त्यांचे 2-3 छान गाणी आहेत. राती अर्ध्या राती ऐकले का तुम्ही? पण मला असं म्हणजे ऍक्च्युली मी पण एक कवी आहे. एवढ्यात सगळे मोठे मोठे कवी बसलेत, मी पण छोटासा कवी आहे. एक गाणं लिहून आणलं होतं, तुमच्याकडनं जर का चाल एखादी लागली. काय गाणं काय आहे? गाणं खूप जबरदस्त आहे. होय. सांगून आता मी थकलो. सांगून आता मी थकलो. सांगून हे कुणी लिहिलंय? मी स्वतः सर. सांगून आता मी थकलो, काय करू सांगा राव. काय करू सांगा राव. पुणेरी पाट्या लाव दादा, पुणेरी पाट्या लाव. स्पष्ट सांगतो, खरं सांगतो, ठेवू नका उगा नाव. पुणेरी पाट्या लाव दादा, पुणेरी पाट्या लाव. ह्याच्यानंतर तुम्ही वेडा व्हाल सर एकदम. कुत्रा म्हणतो भूभू भूभू, बेडूक राव डराव. एक कमाल त्याच्यात घेतली आपण, प्राणीसाठी स्पेशल एकदम. कुत्रा म्हणतो भूभू भूभू, बेडूक राव डराव, पुणेरी पाट्या लाव दादा, पुणेरी पाट्या लाव. सर, एखादी चाल आता कशी लावायची चाल? ते काय सर, काय आता चालीत लावतील तिला. सांगू आता मी थकलो, काय करू सांगा राव. परत
मस्त जबरदस्त चाल आहे. मी स्वतः एक डोक्यात ठेवून आलो होतो नवीन चाल येता येता. ती पण तुम्हाला ऐकवतो. आवडली तर विकत घ्या. आवडली तर घेऊन टाका. आपल्याला काय का सांगू सांगू ना आता मी थकलो काय करू सांगा राव. तुम्ही खरंच डॉक्टर आहे? खरंच. नाही नक्की नक्की कशाला आलाय? गाण्याला का भाऊच्या डान्सला? भाऊच्या गाण्याला वन्स मोर आलाय. घ्या पुणेरी पाट्याला दादा. डॉक्टर मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला की आनंद इंगळे सर इथे बसलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे असं बरेच लोक म्हणतात की तुम्ही थेरपी देता वेगवेगळी म्हणजे केसांसाठी वगैरे. तर सरांचे केस म्हणजे आहेत सुंदरच आहेत पण थोडेसे विरळ झाले तर त्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का? आहे ना. काय त्यांनी वैभव मांगले सरांबरोबर राहावं. काय होतं आपल्यापेक्षा एकदम गरीब असेल जो माणूस त्याच्या बरोबर राहिलं तर आपल्याला श्रीमंत असण्याचा अनुभव मिळतो. ही एक मी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. वैभव तत्ववादी हे तुम्हाला माहितीत का? वेगवेगळ्या बरोबर सिनेमांमध्ये बघतो आपण. हो पाहिलं फॅन आहे त्यांचा. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणजे एकदम स्किन आपली असते ना स्किन एकदम अशी काय टकाटक होण्यासाठी म्हणजे काय करायचं? काय लावायचं चेहऱ्याला? जरा बेसन लावा, काही दही लावा चेहऱ्याला. दही लावायचं. आणि मग किती तास ठेवायचं म्हणजे काय? अर्धा तास. अर्धा रात्री झोपताना की कधी लावा? कधी लावा दिवसातून एकदा. अच्छा लावला अर्धा तास. साईड इफेक्ट काय होतात? काहीच साईड इफेक्ट. मग ते करा ना तुम्ही. एक मिनिट या इकडे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इकडे चल ना. या एक मिनिट तुम्ही इकडे या पहिल्यांदा. तुम्ही काय मगापासून कार्यक्रमात ये जा करताय? तुम्ही कोण आहात यांचे? हा कोण आहे तुमचा? नाही मी यांचा ड्रायव्हर आहे. त्यामुळे ते मला. हा तुमचा ड्रायव्हर आहे? हा. मग इथे काय करतोय हा? म्हणाला डॉक्टरकडे जाऊन येतो. तुम्ही डॉक्टर नाही? इथे कशाला आला होता? आलो जरा म्हणलं दिसेल घरच्यांना बरं वाटतं. दिसेल आहे तिथं आहे. आक्षेप आहे आमचं कुठला पण म्हणा ते नीट एकदा. वैभव तत्ववादी. आज अंदाजच चुकले यार. एक तर काय आहे का कठीण नाव आणि तत्ववादी सर मी असं ऐकलं की तुम्ही 2-4 डिग्री केलेल्या आहे म्हणजे भविष्य सांगता. हो ते मी ऐकलंय की हे भविष्य पण भविष्य सांगता आणि इंजिनियर माणूस. काय बात. इंजिनियर आणखीन अजून ते हे करता मार्शल आर्ट. काय माणूस उर्दू शिकले, उर्दू बोलतात. उर्दू बोलता. एवढं हे शिकलेले आहे. हे शिकण्यामागचं कारण काय म्हणजे ऍक्टिंगवर भरोसा नव्हता ऐका ना. हे असं प्रेक्षक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता वैभव तुझ्याकडे येणार आहे. भेटली तू पुन्हा, बरोबर आहे ना सिनेमाचं नाव? काय आहे सिनेमा? फिल्म बेसिकली अशा 2 व्यक्तींची आहे जे 28 ते 30 या वयोगटातले आहेत आणि ती कुठेतरी फार रिलेट करणार प्रत्येकाला कारण
या वयोगटात पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो की काय गर्लफ्रेंड आहे आई वडिलांकडून, नसेल तर मग आम्ही शोधणं गरजेचं आहे का तुमचं जुळलं आहे. आणि मी जे कॅरेक्टर प्ले करतो आलोक भावे, ह्यांनी इतक्या मुली पाहिल्या आहेत आत्तापर्यंत की तो आता कंटाळला की आता मुली बघणार नाही असं तो आईवडिलांना सांगितलं आहे. आणि कुठेतरी अरेंज मॅरेजवर खूप चांगल्या पद्धतीने भाष्य केलं आहे फिल्ममध्ये, कारण आपण बऱ्याचदा जजमेंटल होतो पहिल्या भेटीत कोणत्याही व्यक्तीबद्दल. तर एक कुठेतरी वनलाईनरची एक किंवा सबटेक्स्ट इतका छान आहे की आपल्या इथे मुली बघण्याचा कार्यक्रम असतो, मुली अनुभवण्याचा कार्यक्रम नसतो. तर या प्लॉटवर आधारित ही फिल्म आहे. खूप सुंदर लव्ह स्टोरी आहे. वा वा. तर पूजाकडे आता येणार आहे. लपाछपीबद्दल विचारायचं, कारण त्यात एक वेगळी भूमिका आहे तुझी, काय सांगशील? लपाछपी हा एक भयपट आहे आणि आत्तापर्यंत इतर सिनेमांमध्ये किंवा इतर भाषांमध्ये ज्या पद्धतीचे भयपट झालेत त्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र करून तो सजवलेला भयपट केलात. म्हणजे गाणी असतील किंवा कॉमेडीचे सीन्स असतील. पण लपाछपी हा असा चित्रपट आहे ज्यामध्ये गाणी नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा कॉमेडी सीन्स किंवा इतर दृश्य नाही आहेत. इट्स जस्ट अ प्युअर हॉरर फिल्म. अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले. आम्ही जवळपास 16 अवॉर्ड्स मिळवले. सो इतके सगळे अवॉर्ड्स मिळाल्यानंतर हा चित्रपट आय थिंक आपोआपच मोठा झाला. वा वा. आणि लपाछपीमध्ये उषाताई पण आहे. त्याच्यातली माझी भूमिका एकदम वेगळी आहे, ग्रामीण. सगळ्यात सांगायला मला आनंद वाटेल की याच्यामध्ये मी आजी नाही आहे, आई आहे मी. थोडी नकारात्मक पण आहे, थोडी सकारात्मक पण आहे. आणि या माझ्या अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये एक शहरातून आलेली मुलगी, त्याच्यामध्ये ती अडकते, स्वतःच्या बाळासहित ती अडकते आणि त्याच्यातून ती बाहेर पडण्याचा कसा प्रयत्न करते हे दाखवण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. आर्या, काय सांगा पुण्याबद्दल? लहानपणापासून पुणेकरांनी खूप खूप सपोर्ट दिला. त्याच्यामुळेच मला वाटतं मी गाण्याच्या क्षेत्रात मला करिअर करायला एक मोटिवेशन मिळालं. सारेगमप, लिटल चॅम्प्स किंवा ती सध्या काय करते, सगळ्या माझ्या आत्तापर्यंत मी जे काही नवीन करू बघितलेलं आहे त्या सगळ्याला पुणेकरांनी मला नेहमीच खूप छान प्रतिसाद दिला आहे. वा वा. आता मी काही प्रेक्षकांकडे जातोय. काही पुणेरी प्रेक्षक इथे बसलेले आहेत, त्यांनाही काही प्रश्न असतात. बघूयात. नमस्कार सर, बोलू का जरा? हा, उभे राहून बोला. नमस्कार सर. तरी दिसत नाही तुम्ही, बस बोला बोला. हा, काय चाललंय तुमचं? अपमान. ऑडियन्स एवढा अपमान का कराल तुम्ही? असू द्या, बोला. तुम्ही कुठले पुण्याचे? तसं मी कोल्हापूरचा, पण इथे येऊन सेटल झालो सर. अच्छा, बोला बोला. सर, माझा मुलगा आहे वैभव तत्ववादी सर. हा तुमचा मुलगा आहे? नाही नाही, कसं तर शक्य वाटतंय काय? कुठं काय कॉम्बिनेशनच नाही सर. हा, मग कोण मुलगा आहे? नाही, हा माझा पोरगा आहे. हा बघा, हे सीट मागत दिसत नाही, इथे रे पोरा. अच्छा. तर वैभव तत्ववादी सरांचा खूप मोठा फॅन आहे ना रे? फॅन आहे, बोल की. अरे बोल ना. आहे तर हाय सर खूप. अरे काय बोल की? अरे मुलगा आहे ना? मुलगा आहे माझा. बरं, हाय फॅन आहे, कळलं. पुढे काय? मग हाय मोठा फॅन आहे सर तुमचा. तर एक मिनिटासाठी फक्त फोटो काढायचा होता. तुम्ही ह्याला कडेवर घ्याल का प्लीज? फोटो काही तुमच्या अपेक्षा आहेत? अरे सर, काय ऑडियन्स आहे म्हणल्यावर आम्ही या लवकर या, वेळ नाही आमच्याकडे. चला धावतचा पोरा. आता काय वाट लावणार आहे आम्हाला माहिती. या तुम्ही पुढे या फोटो काढायला. का तिथनच काढणार? काढा तिथनच. घरी जायला तो तसा. ए सावकाश रे, पारंब्या समजून डाळी धरशील. फोटो घ्या, फोटो घ्या. जबरदस्त. माझा काय अपमान होणार आहे मला अजून कळत नाहीये, पण ठीक आहे. हॅलो आई. नाही, कार्यक्रम संपत आला, येतोच घरी. हा, बाबा फक्त डाळ भातच खाणार आहेत. हो, ठेवतो. हे थांबा, काढला फोटो? नाही, फोटो काढायचाच नव्हता आम्हाला. मग ही तर रेंज येत नव्हती, म्हणलं टॉवर वरती. आनंद सर, तुमच्याकडे आता येणार आहे की पु ल देशपांडे यांच्याबद्दल आपण बोललो आणि अशी आमची आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांची, इथल्याही प्रेक्षकांची इच्छा असणार आहे की तुमच्याकडून काहीतरी पुलंचं ऐकायला मिळावंच आज. एक इर्साल अत्यंत माणूस आहे जो खोटी साक्ष द्यायला कोर्टमध्ये आलेला आहे आणि तिथे तो वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करत लोकांना भुलवतोय. मी उभं राहून करू का? जास्त बरं पडेल. टाळ्या सरांसाठी. मी तर म्हणतो की तुम्ही वकील म्हणून या.
रामायण सांगायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे बरोबर होय. आहे. ते पहिल्यापासून सांगायला पाहिजे. एक दशरथ राजा असतो, अत्यंत आनंदी असतो, आणि राण्या म्हणाल तर 3 पण पोटाला पोर नसतं, लय दुःखी असतो. म्हणून मोठा यज्ञ करतो, पुत्रकामिष्टिक यज्ञ. कुठला? पुत्रकामिष्टिक. म्हणजे काय? पुत्र का होत नाही, काय मिस्टेक होती? मोठा यज्ञ आहे तो, करून घ्या तुम्हाला लागला तर पुत्रकामिष्टिक यज्ञ. आणि मग तो यज्ञ करतो तर राजाला ती अशी 4 पोरं होतात, दट्टी कट्टी. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. शत्रुघ्न लय अवघड नाव आहे ते. दशरथ बी तिघांनाच हाक मारायचा, राम, लक्ष्मण, भरत. बाजाला म्हणला. वा 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 वा, पण फारच अप्रतिम. आणि पु ल देशपांडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, आज हा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय आणि पुण्यात होण्याचं आणखीन एक मोठं कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, आणि त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आज आम्हाला इथे करण्याची संधी मिळाली. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्यासाठी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे. फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम नाही तर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण हातात घेतलेले आहेत आणि अनेक कार्यक्रम होत असतात. काय सांगाल त्या कार्याविषयी? जय गणेश. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून लोकमान्यांनी ज्या विचारातून या गणेशोत्सवाची सुरुवात केली, या देशाला स्वराज्य मिळालं पाहिजे, स्वराज्याचं सुराज्य झालं पाहिजे, या भूमिकेतनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गेली 50 वर्ष समाजव्यवस्थेमध्ये देव, धर्म, संस्कृती, परंपरा, देवाचं सारं करून राहिलेला जो पैसा आहे तो समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याच्यामध्ये ईश्वर पावा या भूमिकेतनं आलेला पैसा जो आहे, दान देणगी आपण जे देता, त्यातून आम्ही समाजातल्या उपेक्षित घटकांकरता आणि समाजोपयोगी कामाकरता सातत्यानं खर्च करत असतो. वा वा वा, खूप साऱ्या पुढच्या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा सर. तर आज इथे सगळे कलाकार जमलेले आहेत. संदीप आणि सलील ही जोडी प्रसिद्ध आहे त्यांच्या गाण्यांसाठी, कवितांसाठी, संगीतासाठी. तर आज माहोल आहे आणि सगळ्यांची इच्छा तर असणार आहे तुमच्याकडून काहीतरी नक्कीच ऐकायला आवडेल.
असाच काहीतरी योग या थिएटरचा या जागेचा असेल. एक अगदी नवीन मुखडा ऐकवतो. आनंद शिंदेंनी गाणं गायलंय, काही दिवसातच येईल. एक 11वीतला मुलगा आहे बघा की ज्याला प्रेमात पडल्यानंतर कसं होतं, तर तो मुखडा असा आहे की क्या बात है. थँक्यू सलील सर, थँक्यू संदीप सर. या तीनही सिनेमांचे दिग्दर्शक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सेंटिमेंटल या सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांच्यासाठी. निलेश, आपण सगळी जी कलावंत मंडळी असतो ती वेगळ्या अर्थानं वारकऱ्यासारखीच असतो. आपण वारीत असतो आणि आपल्याला माहित नसतं आपल्याला विठ्ठल भेटणार आहे की नाही. तर मला असं वाटतं की मी इतके दिवस वारीत चालत होतो आणि मला हा विठ्ठल भेटला आणि या विठ्ठलाने माझ्यावर काम करायचं ठरवलं. सो मी खऱ्या अर्थानं सेंटिमेंटल झालेलो आहे. 28 जुलैला नक्की जाऊन बघा, तुम्हाला तो आवडेल, तुम्ही पण सेंटिमेंटल व्हाल. यानंतर भेटली तू पुन्हा या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर पूजा आणि वैभव ही जोडी दिसणार आहे आणि खूप खूप सुंदर काम केलं दोघांनी. माझी एकच इच्छा आहे ह्या चित्रपटातून की जशा हिंदी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या हिट जोड्या तयार होतात, ह्या जोडीला बघितल्याच्या नंतर प्रेक्षकांना नेहमीच असं वाटेल की नाही यार, वैभव आणि पूजाची जोडी असलेले अनेक सिनेमे बनावेत आणि ते बघत राहावे आपण. वा 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 वा, थँक्यू सर. आणि आता लपाछपी या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रयत्न असा आहे की एक चांगला हॉरर पिक्चर भारताला द्यावा आणि आवडेल असं वाटतंय. वा वा, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. या ठिकाणी या तीनही सिनेमांचे निर्मातेही उपस्थित आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सेंटिमेंटल या सिनेमाचे निर्माते बनी डालमिया यांच्यासाठी जोरदार टाळ्या. लपाछपी या सिनेमाचे निर्माते जितेंद्र पाटील आणि अरुणा भट यांच्यासाठी जोरदार टाळ्या. भेटली तू पुन्हा या सिनेमाचे निर्माते सचिन नारकर आणि विकास पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुणेरी शोलेच्या निमित्तानं खास पुणेरी पुणेकर आणि या तीनही चित्रपटांचे आपले लाडके सुपरस्टार कलाकार या मंचावरती आलेले होते. खूप छान वाटलं. आणि या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण. भेट घेऊन या. तर मंडळी, खूप छान वाटलं. कालच्या आणि आजच्या भागात पुणेकरांच्या बरोबर ही संध्या रंगली. पुन्हा भेटूयात अशाच नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा.